खरेदीला बेंदूर सणाला वाजत गाजत बैलाची मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीसाठी बैल सजवले जातात। या सजावटीमध्ये रंगीबिरंगी बेगडी पट्ट्या, रंग, रेबीन, फुगे, झुळी, शेंब्या, घुगरे, चाळ यांचा वापर केला जातो। सध्या मात्र ट्रॅक्टरचा जमाना असल्याने बैल जोडींची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे। तरी पण सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे बेंदूर सणासाठी बाजारात बळीराजाची लाडक्या जनावरांसाठी खरेदीला झुंबड उडाली होती आणि काल बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये बेंदूरला खूप मोठे स्थान आहे। आषाढ महिन्यात हा सण येतो। पेरण्या पूर्ण झाल्यानंतर शेतकरी राजा या सणाच्या तयारीला लागतो। वर्षभर ज्याच्या काबाड कष्टाने आपल्या घरामध्ये धनधान्यात आणि वैभव येते, शेतामधील सहकाऱ्यांच्या कष्टामधून उत्तराई होण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतो। बैलजोडी आणि शेती, बैलजोडी आणि शेतकरी हे पूर्वापार चालत आलेले समीकरण आहे। सणासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात तयारी करत असतो। पूर्वी बेंद्राचा सण आल्यावर शेतकऱ्यांची तयारी सुरू होत असे। या सणासाठी शेतकरी राजा आपल्या सर्जा राजासाठी नवीन दोरखंड, झुली, चाल, गळ्यामध्ये अडकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या माळा, फुगे खरेदी करताना काल पाहावयास मिळाले। न्यूज पोलीस रिपोर्टर आकाश भिसे, म्हसवड।